हॅलो. 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 हा अहो म्हटलं मी एक शेतकरी बोलते संगमनेर वरून. बोला 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 मॅडम. हा माझे नाही का डाळिंबाचे 700 झाड आहेत. बर आणि माझे डाळिंब पण चालू आहेत आता. बर तर बर मी 9 तारखेला संगमनेरला माझ्या 75 जाळ्या होत्या. बर तर मला खूपच कमी रेट मिळाला. बर. म्हणजे अगदी 1000 रुपये जाळी पण नाही गेली. म्हणजे इतकं मार्केट डाऊन आहे का असं? तेव्हा एक लक्षात घ्या, प्रत्येक मार्केटमध्ये काय चाललंय हे मी जरी सांगू शकलो नाही तरी मी एक अंदाज तर नक्की देतो की एवढे रेट खाली आलेले नाहीयेत. पण परंतु आपला माल कसा आहे आणि इतरांचा कसा आहे आणि हा, जागेवरती कसा मागितला जातो त्याच्यासाठी माझे 3 मार्केट आहेत महाराष्ट्रात. तुमच्या हा, शेजारी एक नाशिक आहे आणि हा, इकडं पुणे आहे. तुम्ही मध्यवर्ती आहात. हा. तर तुमच्या घरात एखादा प्रतिनिधी असेल तर आमच्या दोन्ही मार्केटला भेट देऊनच माल पाठवा, हे मी आग्रहाने सगळ्यांना सांगतोय. आणि म्हणजे तुमचं पुण्याला आणि नाशिकला का? पुण्याला आहे, नाशिकला आहे, इंदापूरला, पण तुम्हाला सोयीस्कर 2 मार्केट आहेत. हा म्हणजे इतके कमी रेट नव्हतेच ना दादा नाही खाली. नाही नाही नाही, काय रेट गेलाय? माझी म्हणजे एक नंबर म्हणजे चांगला अगदी चांगला माल होता तर एक नंबर 1400 रुपयाला जाळी गेली. 70 रुपये किलो. नाही ना 170 रुपये किलो हा घेतला तेच त्याने. ना तेच ना, आता गोट्यांचे रेट 70 गेल्यात, पण तुमचा माल कसा आहे? कारण प्रत्येकाचा मुलगा चांगला दिसतो, मुलगी चांगली दिसते, पण हा शेवट ते. नाही मी स्वतः आता तुम्हाला सांगू का प्रॉब्लेम काय आहे. माझे मिस्टर आहेत ना, तर त्यांना काम करता येत नाही. त्यांची किडनी काढलेली बर 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 आणि त्यांचं म्हणजे अटॅक पण आलेला त्यांना. ते एंजिओप्लास्टी झालेली. मग सगळं मला करावं लागतं शेतातलं काम. बर बर आणि मग मी स्वतः त्यांना म्हटलं तुम्ही नाही का हळूहळू गाडी घ्या आपण बघू मार्केटला, म्हणून मी गेले होते बघायला. बर तर माझ्या मालासारखे भरपूर माल होते. आणि अगदीच एकच माल फक्त इतका चांगला होता आणि बाकी सगळे असे कॉमन होते बुवा. समजा जसं माझा आहे की नाही असेच होते सगळे. पण बर आमचा इतका कमी गेला की 70 रुपये किलो फक्त. मग मी आता तुमचे रोज व्हिडिओ वगैरे बघते ना. बर बर. म्हटलं आता तुमचे सल्ले इतके चांगले असतात बुवा असं. मग तर मी यांना काय म्हटलं, मग आपण त्यांना बघू फोन करून आपला माल आपण त्यांच्या सल्ल्यानुसार ते म्हणतील तिकडे पाठवूया असं बर बर संगमनेर बर बर. नाशिकला पुण्याला वगैरे असं. तर मग तुमचं काय आधी बुकिंग वगैरे करावं लागतं का असं मला हा, बुकिंग विचारायचं. करावं लागतं. सध्या पुण्याकडे तर बुकिंग चालू ठेवली आहे, कारण हा, जागा थोडीशी आमच्यामध्ये अतिक्रमणात कमी झाल्या. हा, पण हा. लोकांना कुणालाही अडचण येऊ नये म्हणून आणि एकदम आवक वाढू नये म्हणून ते बुकिंग केलेलं आहे तिथं. हा का. आणि नाशिकला न्यायचं म्हटलं तर? तिथं सध्या बुकिंग नाही. तिथं जागा भव्य जागा आहे, तिथं काय अडचण येणार नाही. तर तुम्ही पुण्याकडे जर यायचं असेल तर फक्त बुकिंग आहे सध्या. आणि तिथंही जर लय जास्त आवक वाढली तर आम्ही नंतर बुकिंग चालू करू. हा का. आणि नाशिकला नेलं तर म्हणजे मग व्यापारी कोणाकडे द्यायचा असं होता. मग मी लेडीज आहे, मला काय त्यातलं इतकं माहिती नाही. पण मग काय सांगायचं तिथं कोणाकडे पाठवायचा माल आपलं? तिथं मी तुम्हाला नंबर मेसेज करतो, त्या नंबरवर माझा पुतण्या आहे, तिथली सगळी व्यवस्था पाहतो, मंगेश शेठ म्हणून. हा, तुम्ही हा, त्यांना फोन करा, तुम्हाला लोकेशन पाठवेल. पण हा, माझी विनंती आहे की आमच्यावरती विश्वास ठेवण्याच्या अगोदर एखादा कोण प्रतिनिधी असेल तिथला हा, तुमच्या जवळचा. हा, 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 कारण तुमच्याकडे आता तुम्ही लेडीज म्हणून बाहेर पडू शकत नाही. हा, मिस्टरांना असा प्रॉब्लेम. मुलगा मोठा आहे हा. का? मुलगा माझा मोठा आहे, पण माझा मुलगा घरी नाही, तो अहमदाबादला येतो, जॉब बर करतोय. बर बर बर, ठीक आहे. मग हा, तुम्ही काय करा, थोडासा सॅम्पलला माल पाठवा. तिथं एखादी गाडी जर नाशिककडे जाणारी असेल हा, तर हा. 20-25 जाळ्या पाठवा, तिथला अंदाज घ्या. आणि मी नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही प्रामुख्याने फोन करा. चालतंय चालतंय ठीक आहे. हो. हा तेच ना, मी थोडस शॉक झाले कारण म्हटलं इतकं कमी रेट तर नाहीये ना. नाही नाही, कमी रेट नाही. अजून तरी एवढे रेट खाली आलेले नाहीत. वरचं 70 रुपये काय, खाली गोटी काय भाव गेली? 900 रुपये. 45 रुपये, म्हणजे 45 रुपये ते 70 रुपये गेला. हा, हा. हा, 900 सॉरी, 900 पण नाही, 700 रुपये ते म्हणजे गेले. 35 रुपये किलो. हो ना, इतकं कमी पण गेलं. आणि शेवटी कसं असतं ताई, आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो त्यावेळेस इतरांच्या मालाने आपल्या मालात नक्कीच फरक आपल्याला पाहायला भेटतो. पण हो, हो, स्पर्धक हो, जर कमी असेल तर नक्कीच आपल्या चांगल्या मालाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. हो ना. आमच्याकडे झिरो पासून हिरोचे रेट चांगले आहेत. हो का. हो हो, काळजी करू नका. फक्त माझं आव्हान नेहमी असतं की तुम्ही फसण्यापूर्वी अगोदर आमची मोकळी परीक्षा घ्या. 4 हो, शेतकऱ्यांना विचारा आमच्याबद्दलचं, मार्केट बद्दलचं. आणि आम्ही का रेट जास्त देतो, आम्ही डोक्या विकत नाही, पण आपल्याकडे व्यापारी वर्ग तेवढा आहे. हो ना. हम्म. चालतंय चालतंय ठीक आहे दादा. म्हणजे असं माझं बोलल्याबद्दल धन्यवाद बरं का. मी नाही काय नाही, म्हणजे फोन हो का, लावत होते. तुम्ही संप्रदायातली मंडळी आहात. तुम्ही भजनातून उठून साईडला आलेला आहात हो ना, हो ना. आणि हो. परमेश्वराचं तुम्ही चिंतन करताय. परमेश्वर तुम्हाला दुःखी करणार नाही. तुम्ही हा. योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला योग्य मार्ग सांगणाराच माणूस आहे. मी चुकीचा सल्ला कधी कोणाला दिलेला नाही, देणार पण नाही. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद बरं का दादा. मी ना तुमचे व्हिडिओ वगैरे बघते ना, त्याच्यामुळे मग म्हटलं बघू आपण मी फोन करून उचलला फोन तर असं. हो 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 हो, हो हो, हो. हो. चालतंय, मग मी दुसऱ्या वेळेस आहे ना, मग तुम्ही नंबर देताना त्याच्यावर चौकशी करेल हा. हो, चालेल चालेल. मी नंबर तुम्हाला पाठवतो. हो त्यांना डायरेक्ट फोन करा. ते पण कंटिन्यू बिझी असतात, पण जेवढं शक्य होईल तेवढं तोही बोलायचा प्रयत्न करतो. त्यांना सांगा सेटशी बोलणं झालेलं आहे, तुम्हाला चांगली सर्व्हिस देतील, काही अडचण नाही. बरं 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 बरं, हा, मी चालतंय नंबर ठीक. तुम्हाला टेक्स्ट मेसेज करतो लगेच. हो हो हो, चालतंय ठीक धन्यवाद आहे. ताई, धन्यवाद. धन्यवाद.